आता तुम्हाला माहिती असेल की विठाबाई नारायणगावकर ते हिंदी सिनेमा आता येतोय, जे हो, छावाचे हो, डायरेक्टर हो. लक्ष्मण उप्तेकर, म्हणजे श्रद्धा कपूर आहे, रणदीप हुडा आहे. त्याचं शूटिंग चालू आहे सध्या. म्हणजे सासवडला मी बराच भाग आम्ही शूटिंग सासवडमध्ये केलंय. बरोबर. बोरवाई, सातारा, नाशिक चाललंय. तर असे बायोपिक होतायत त्या काळातलं आणि ते खूप छान पद्धतीने चाललंय. मग ह्या गोष्टीकडे पाहताना तुम्हाला आज काय वाटतंय? अनपेक्षित होतं बरं का ही गोष्ट, की विठाबाईंवर चित्रपट येऊ शकतो. हे अनपेक्षित होतं. कधी विचारही नव्हतं केलं. आणि एवढं होऊन त्याच्यामध्ये श्रद्धा कपूर सारखी कलाकार काम करे. हे अनपेक्षित होतं. म्हणजे हा धक्काच आहे. सुखद धक्का आहे. त्याच्यामुळे कुठेतरी एक उमेद जागी झाली, की बघा तुम्ही एक बघितलं का आपल्याकडे आता हिस्टॉरिकल मूव्हीज आता यायला शिवाजी लागल्या. महाराजांचे सिनेमे बरेच झाले. तोपर्यंत किंवा महात्मा फुलेंचे मणिकर्णिका सिनेमे असू झाले. देत, की ह्या पद्मावत असेल. पद्मावत असू देत, की ठीक आहे आपल्याला इतिहास माहिती होता पुस्तकांमध्ये जेवढा शिकवला तेवढा माहिती होता आपल्याला. पण ह्या सिनेमांमुळं जी अटॅचमेंट झाली ना त्या पात्रांशी किंवा त्या काळाशी, ती खूप छान आहे आत्ताची. आणि आत्ताची पिढी सगळं बघते आणि त्यांना फॉलो पण करते. तर मला अपेक्षा खूप आहे त्या चित्रपटाकडून, की लोकांना तो पण काळ लावणी मधला पण काळ असा समजू देत. जसं आता महाराजांबद्दलचे पिक्चर जे आता होता चित्रपट, त्याच्यातून महाराज तानाजी पिक्चर त्याच्यामधून त्यांनी काय केलं हे लोकांपर्यंत पोहोचलं. तसं आत्ताच्या प्रेक्षकांना किंवा आत्ताच्या लोकांना हे पण कळणं खूप गरजेचं आहे, की जरी त्यांचं नाव होतं पण ते त्यांच्या क्षेत्रापुरतं मर्यादित होतं. त्यांनी किती संघर्षातून संघर्ष काय केलेला आहे बघा ना. म्हणजे आपण तर काहीच करत नाही. खूप गरोदर असताना त्या बाईने परफॉर्मन्स करताना त्यांना जेव्हा लेबर पेन चालू झाले, म्हणजे काय धाडस असेल, की त्या मेकअप रूम मध्ये म्हणजे रावट्या असायच्या तेव्हा त्या तमाशामध्ये. मेकअप रूम पण आमच्यासारखी ग्रीन रूम व्हॅनिटीज वगैरे नसायचे. तिथे जाऊन त्या बाईने नाळ कापली, डिलिव्हरी झाली, नाळ कापून ती बाई परत स्टेजवर काम करायला आली. किती मोठं म्हणजे कलेवरच प्रेम बघा ना. बरोबर. आता पैशासाठी काम करतात तुम्ही जसं म्हटलं तसं. पैसे नाही दिले की येणार नाही. म्हणजे टांग देतात. तुम्ही आज मी म्हणलं मी तुला 5,000 पेमेंट देतो, कोणीतरी दुसरा म्हणलं 6,000 देते, तर फोन स्विच ऑफ असतो. तसं नाही केलं पाहिजे. हे कळेल परत. आत्ताच्या लोकांना हे कळणं खूप गरजेचं, की ह्या क्षेत्रामध्ये पण आणि किंवा त्यांनी तेव्हा लढाया व्हायच्या त्यावेळेस पण त्यांनी आपल्या फंड गोळा करायच्या त्या. नाही मला म्हणजे मी पण ऐकूया आता मी आताच पण ते आणीबाणीचा प्रसंग असेल, गावात कुठलं काहीतरी निसर्ग काही खूप झाला, काहीतरी अडचण असेल, बरोबर, तर ह्या कलावंतांनी सगळ्याचे शो भरवून पैसे गोळा करून त्या योगदान त्यांचं दिलेलं आहे. हे लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे की नाही. आता सोशल मीडियामुळे खूप पटपट सगळ्या गोष्टी समजतात. जसं मी तुम्हाला मी पडले, मला गुडघ्याला लागलो, मी फोटो काढून दाखवला. एका बाईने डिलिव्हरी करून तिथे जाऊन नाचली, तेव्हा सोशल मीडिया नव्हतं. सांगितलं नाही कोणाला, किंवा त्यांच्या त्यांच्या पोटासाठी नाचते हे गाणं आम्ही बघितलेलं. म्हणजे गाणं ऐकलं तरी तुम्हाला रडायला येतं ना. तो संघर्ष उभा राहतो डोळ्यासमोर. तर तो तेव्हाचा संघर्ष केलेला हा आत्ताच्या पिढीला कळणं खूप गरजेचं आहे. ठेबापर असतील किंवा बालगंधर्व, त्यांची स्टोरी नितीन देसाईंनी एवढा चांगला सिनेमा केला, सुबोध बरोबर आहे. हे बायोपिक असे आले तर लोकांना खूप सहजरित्या कळेल की काय घडलं होतं. बरोबर आहे, की जे गैरसमज लावणे किंवा आयटम सॉन्ग किंवा इतर पब वाले डान्सर किंवा इतर गोष्टी, प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी आहे. पण कलेला जपणं, त्याला प्राधान्य देणं, पाणी घालणं आणि पुढे घेऊन जाणं हे खूप महत्वाचं आहे आणि तुम्ही ते खरंच करताय.